नमस्कार. तर आम्ही आहोत पोहेगावला. आजीच्या वर्षश्राद्धासाठी आलेलो होतो आणि आल्याच हार्वेस्टरने गहू कसे काढले ते प्रत्युषला बघायला भेटलं. आता बहिणीचा मुलगाही भावासोबत आलेला आहे. प्रत्युष आणि त्याची आता मस्ती चालणार आहे, यात काही वादच नाही. दोघे एकत्र आले तर फारच धिंगाणा करतात. त्यात मामाचं घर म्हटलं तर दोघांनाही फार मस्ती करायला आवडते. इथे कॅनलच्या कडेला घर आहे, त्यामुळे इथे कितीही कडक उन्हाळा असला तरी नेहमीच हिरवळ असते. बहिणीच्या मुलाला आंब्याच्या झाडांवर चढायला, मस्ती करायला फार आवडते. प्रत्युषचा व्हिडिओ काढून मी यूट्यूबला टाकला, त्यामुळे त्यालाही व्हिडिओ बनवायचा होता, म्हणून मुद्दाम त्याचे व्हिडिओ यामध्ये घेतलेले आहेत. इकडे पोहेगावला असा नजारा नेहमीच बघायला भेटतो. छान हिरवळ असते. मामाला वेळ भेटल्यावर ही बच्चे कंपनी मामाला काही सोडत नाही, कारण मामासोबत वेळ घालवणं म्हणजे एक प्रकारचं स्वर्गसुखच असतं, हे सर्वांना माहीतच आहे. ही माझी आजी आहे, जिच्या वर्षश्राद्धासाठी आम्ही आलेलो होतो. दुसऱ्या दिवशी मंगल कार्यालयामध्ये आम्ही वर्षश्राद्धासाठी चाललेलो आहोत गाडीमध्ये. प्रत्युष आणि अद्वैत अशा प्रकारे बसलेले आहेत. मंगल कार्यालयामध्ये सर्व पाहुणे मंडळी आलेली होती. प्रवचन झाले. नंतर वर्षश्राद्ध झाल्यावर आम्ही डायरेक्ट बहिणीच्या घरी पुण्याला गेलो. तिथेही या दोघांची मस्ती चाललेली. ब्लँकेटपासून घर बनवत होते, कारण टेंटचं घर त्यांना अपूर्ण पडतं. आता ती मोठी झालेली आहेत. हा बहिणीचा मुलगा फारच आगाऊ आहे, मस्ती करत राहतो. त्याला अशी वेगवेगळी मस्ती करायला फार आवडते. दोघांनी तिथे फारच मजा केली. वॉटरमेलॉन काय, मँगो काय, सर्व काही त्यांचं चालू होतं आणि अशी कार्टूनही बघत होती. दिवसभर खेळतही होती. नंतर मग 2 दिवस थांबून प्रत्युषची स्कूल चालू होती, त्यामुळे आम्ही परत नाशिकला यायला निघालो शिवनेरीने आणि मग आम्ही नाशिकला आलो.